नमस्कार, मी पल्लवी चांदगुडे. महाआवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे यासाठी आटपाडी तालुका वकील संघटनेकडून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. आमचे प्रतिनिधी सुधीर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आटपाडी तालुका वकील संघटनेकडून कोल्हापूर येथे सर्किट बेंच खंडपीठ व्हावे या मागणीसाठी आटपाडी तहसीलदार सागर ढवळे यांना दिनांक 18 रोजी सर्व वकील संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले. कोल्हापूर येथे सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांसाठी एकत्रित सर्किट बेंच खंडपीठ व्हावे अशी सर्व वकील, पत्रकार तसेच सर्वसामान्य जनता यांची मागणी आहे. याबाबत शासनाकडे कृती समितीने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. त्या पद्धतीची मागणी आटपाडी वकील संघटनेकडून केली आहे. त्या संदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदन दिल्यानंतर वकील संघटनेकडून तहसीलदार ऑफिस समोर मागण्या मान्यता करण्यासाठी घोषणा देण्यात आल्या. यावेळी आटपाडी संघटनेचे सर्व पदाधिकारी व वकील उपस्थित होते. कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच अथवा खंडपीठ व्हावे यासाठी गेले अनेक वर्ष सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्याचा काही भाग, कोल्हापूर या 6 जिल्ह्यातले वकील अविरतपणे आंदोलन करीत आहेत. परंतु सरकार या कामी दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ पुन्हा एकदा खंडपीठ कृती समिती कोल्हापूर आणि सर्व 6 जिल्ह्यातले वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी लढा पुकारलेला आहे. आता लढ्याचा एक भाग आणि टप्पा म्हणून प्रत्येक तहसील कार्यालयासमोर तालुका वकील संघटनेच्या सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन या मागण्याला जोर पकडासाठी जे काही आंदोलन सुरू केले त्याचा भाग म्हणून आज आम्ही आटपाडी वकील संघटनेचे सर्व वरिष्ठ वकील, सर्व ज्युनियर वकील, आमच्या वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी आत्ताच तहसीलदार सागर ढवळे साहेब यांना आमच्या या मागणीचे निवेदन देऊन त्यांना हे निवेदन जिल्हाधिकारी आणि मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडे पुढे सुपूर्द करण्याची विनंती करून आज आमचा पहिला टप्पा आंदोलन या निमित्तानं पूर्ण केलेला आहे. तहसीलदार साहेबांनी मान्य करून आमच्या या प्रक्रियेचा भाग पुढे सुरू झालेला आहे. एवढीच या ठिकाणी आपल्याला मी माहिती देऊ शकतो. आत्ताच देशमुख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 6 जिल्ह्यातल्या वकिलांनी आणि वकील संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व सदस्यांनी सर्किट बेंच बाबतचा जो लढा उभारलेला आहे त्या लढ्याचा एक छोटासा भाग म्हणून आटपाडी संघटनेच्या वकिलांनी पहिल्यापासूनच या लढ्यासाठी पूर्ण स्वतःचं योगदान दिलेलं आहे. आणि त्याचाच आजचा एक भाग म्हणून आज आम्ही सर्वप्रथम तहसीलदार साहेबांना निवेदन दिलंय आणि या लढ्याबाबत आणि खंडपीठ कृती समितीला पाठिंबा ह्या सर्व गोष्टींबाबतचं जे काही निवेदन आहे आमचं ते आम्ही तहसीलदार आटपाडी साहेबांना पोच केलेलं आहे. आणि त्यांनीही आमचं सदरचं निवेदन आहे हे पुढं शासनाला फॉरवर्ड करतो असं आम्हाला सांगितलेलं आहे. आणि यापुढेही आमचा खंडपीठ कृती समितीला आणि संपूर्ण खंडपीठ पूर्ण जी प्रोसिजर सुरू आहे त्याला आटपाडी तालुका हा पहिल्यापासून ज्या पद्धतीनं पाठीमागं आहे तसाच इथून पुढे पण ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी होईल अशी मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देते. आणि आटपाडी तालुक्याचे वकील संघटनेचे अध्यक्ष म्हणून मी आपल्याला एवढं सांगू इच्छिते की पूर्वीपासूनच आटपाडी संघटना ही सर्व सक्रिय गोष्टीमध्ये सहभागी होती आहे आणि इथून पुढेही राहील. धन्यवाद. कोल्हापूरला खंडपीठ झालंच पाहिजे. कोल्हापूरला खंडपीठ झालंच पाहिजे. कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही. खंडपीठ आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. खंडपीठ आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे.